प्रयत्न सुरू आहे की आमचं जे ऍक्टिव्हिटी आम्ही घेतोय किंवा मुलांचे जे उपक्रम आहेत ते बाहेर गेले म्हणजे लोकांनाही मुलांविषयी शाळेविषयी प्रेम आणि गोडा निर्माण होईल आणि जेणेकरून जिल्हा परिषदकडे पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन चेंज होईल त्यासाठी. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की चिखली तालुक्यातील जे चांदई गाव आहे आणि त्या चांदई गावामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय जी मराठी जे माध्यमिक जे विद्यालय आहे जी शाळा आहे त्या शाळेमध्ये आपण आहोत आणि शाळेचा आढावा आपण घेतोय. नुकतेच शाळेला प्रारंभ झालेला आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी शिक्षण दिले जाते तो आढावा आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतोय. आज आपण आलेलो आहोत तर चांदी या शाळेला भेट देतोय. ही एक ग्रामीण भागामधली शिक्षण देणारी जिल्हा परिषद शाळा चांदई येथील शाळा आहे आणि चांदई येथील मुलांनी चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यावं आणि देशामध्ये देश पातळीवर चांगल्या पद्धतीनं नाव आपलं उज्ज्वल करावं सातत्याने प्रयत्न करणारा गुरुजन वर्ग. ही शाळा म्हणजेच मुलांचा सर्वांगीण विकास करणारी शाळा आणि डिजिटलच्या धर्तीवर संगणकीय ज्ञान देणं हे एक आवश्यक आहे आणि हे ज्ञान ही शाळा देते. गुरुजन वर्गांचा स्टॉप आणि साफसुथरेपणा आणि स्वच्छपणा या ठिकाणी आपल्याला नाव सल्लाउद्दीन सरदारुद्दीन शेख. अच्छा, गाव विषय शिक्षक, अच्छा, जिल्हा परिषद शाळा चांदई. शाळेमध्ये 2016 पासून ज्ञानदानाचा कार्यक्रम. अच्छा, बरेच विद्यार्थी आपण सर घडवलेले आहेत परंतु या वर्षीचा विद्यार्थ्यांचा उच्चांक कसा आहे? या वर्षी मागच्या वर्षी मी NMH चे क्लास सतत घेतले. या क्लासमध्ये माझे एकूण 14 विद्यार्थ्यांपैकी 6 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्यापैकी 2 मुली तालुक्यातून उच्च स्तरावर आलेले आहेत आणि एकूण 6 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केलेली आहे. सततचे वर्ग, पालकांचा सहभाग, त्यासोबतच शाळेतील मुख्याध्यापक, इतर माझे सहकारी या सर्वांचं लाभलेलं सहकार्य पूर्णपणे मिळालेलं आहे. त्यामुळंच मुलं शिष्यवृत्तीधारक बनू शकली. संगणकीय ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त या ठिकाणी होतंय काय? होय, होतंय. परंतु संगणक तज्ज्ञ शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे तज्ज्ञ शिक्षक आणि आमची तयारी त्या मानानं खूप कमी आहे. त्याच्यासाठी विशेष संगणक शिक्षकाची. बरं, आपण प्रस्ताव या ठिकाणी देणार का शासनाला, या ठिकाणी पंचायत समितीला, जिल्हा परिषदला या ठिकाणी प्रस्ताव देणार का की आपण देणार प्रस्ताव? कारण विशेष शिक्षकाशिवाय हे शक्य नाही. आमचे वर्ग आणि त्यासोबत संगणक शिक्षक संगणकीय ज्ञान देणे शक्य होत नाही. मुलांचे क्रीडांगण विषय, क्रीडांगणाचे खेळ मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून करणारे प्रयत्न आणि गुरुजन वर्गांचा स्टॉप. विद्यार्थीसुद्धा त्यांच्या अंगामध्ये असणारे सुप्त गुण या ठिकाणी आपल्याला दाखवताना दिसत आहेत. आढावा घेतोय आणि जिल्हा परिषदची शाळा आहे आणि दर्जेदार शिक्षण कशा पद्धतीने या ठिकाणी दिल्या जात आहे आणि त्याचा एक सखोल लेखाजोखा आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतो. ताई, आपलं नाव? अच्छा, बरं, किती वर्गाला जाते तू? खूप छान उन्हाळ्यामध्ये आमचे क्लास अच्छा, तू बसली होती स्वतः? बरं, तुझे वडील काय करतात? JCB ऑपरेटर आहेत. मुलांना या ठिकाणी तिचे जे वडील आहेत व्यवसाय करतायत म्हणून व्यवसायाला धरून काहीतरी कुठेतरी मुलांनी या ठिकाणी चांगलं शिक्षण घ्यावं आणि आपल्या पाल्यांनी सुद्धा या ठिकाणी पुन्हा झेप घ्यावी हा दृष्टिकोन या ठिकाणी आई वडिलांचा या ठिकाणी राहिलेला आहे. आणि आज आपण ग्रामीण भागामधली जी शाळा आहे चांदई शाळेला आपण भेट दिलेली आहे. तुझा आवडता विषय कोणता आहे? मॅथ. पण मॅथमध्ये कोणते शिक्षक आहेत? बरं, तुला उद्याला कोणत्या याच्यामध्ये झेप घेण्याची इच्छा आहे? कोणत्या नोकरीला जाईल? टीचर, शिक्षक, मुलांना घडवणार. मित्रांनो, अशा पद्धतीचं मुलं असतात. वेगवेगळे ध्येय पूर्ती करण्यासाठी या ठिकाणी ग्रामीण भागातले मुलं सुद्धा या ठिकाणी सज्ज आहेत आणि आपला उज्ज्वल भारताचा नागरिक आणि आपलं या ठिकाणी विद्यार्थी जास्तीत जास्त कसे शिकतील हाच प्रयत्न या ठिकाणी गुरुजन वर्गांचा या ठिकाणी राहिलेला आहे.
हीच ती शाळा आहे जिल्हा परिषदची. जिल्हा परिषदच्या सुविधा आणि स्वतः सुद्धा लोकवर्गणीतून आणि स्वखर्चातून सुविधा येथे निर्माण करतात. परशुराम विक्रम सप्ताह. अच्छा, आपण मुख्याध्यापक आहात? हो सर. अच्छा, बरं, आज या ठिकाणी ही जी शाळा आहे जिल्हा परिषद शाळा आणि शाळेमध्ये विविध उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे. शाळेचा या ठिकाणी नुकतंच शाळा उघडलेली आहे. त्या संदर्भामध्ये आपल्या शाळेमध्ये कशा कशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं जाते? आपण सर डिजिटल माध्यमातून तसेच मुलांना ज्या ज्या गोष्टी शक्य होतील त्या त्या गोष्टीच्या माध्यमातून सर्व प्रकारचं ज्ञानदानाचं कार्य या ठिकाणी केले जाते. या ठिकाणी संगणक असेल, काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, या ठिकाणी क्रीडा स्पर्धा असतील, तर अशा सर्व प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलं जातं. जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये काही शाळेंचा क्रमांक वगैरे काही आलेला आहे का? हो सर, तालुक्यातून NMS मध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थिनीचा पहिला आणि दुसरा क्रमांक आलेला आहे. अच्छा, बरं, काय वाटतंय तुम्हाला की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये हे जे शिक्षण या ठिकाणी आपण देत आहे आणि जे मोठमोठ्या जी संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी शिक्षण दिलं जात आहे, परंतु जिल्हा परिषदमध्ये काय असं आहे किंवा जिल्हा परिषदचा ओढा या ठिकाणी विद्यार्थ्यांना लागेल इकडे येण्याचा? कसं आहे सर, आम्ही जे शिक्षक लोक असतात, जिल्हा परिषदचे जेवढे शिक्षक लोक आहेत हे प्रशिक्षित लोक आहेत, बरोबर आहे, आणि त्यांच्याकडून म्हणजे पुरेपूर ज्ञानदानाचं कार्य या ठिकाणी केलं जाते. परंतु काही लोकांच्या असा भौतिक सुविधा आहे तुमच्या शाळेमध्ये नाही आहेत किंवा इतर बाबीचे आम्ही स्थलांतरित झालो, या बाबीमुळेच आमच्या शाळेतील फक्त स्थलांतरित लोकच या ठिकाणी दाखला नेतात. बाकी जवळपास म्हणजे 99% या गावातील विद्यार्थी, आमच्या गावातील विद्यार्थी बाहेर शिकण्यासाठी जात नाही. माझं नाव श्री अशोक इंगळे. सर, आपण या ठिकाणी शाळेमध्ये पीटी घेत आहे. पीटी घेण्याचं उद्दिष्ट काय? इतर शैक्षणिक कार्यक्रमाबरोबर आम्ही जे विविध उपक्रम शाळेमध्ये घेतो ते विद्यार्थ्यांचं आरोग्यसुद्धा चांगलं सदृढ राहिलं पाहिजे, त्यासाठी आम्ही नियमित दर शनिवारी वर्ग 1 ते 8ची पीटी घेतो. त्यामध्ये विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही विविध प्रकारचे व्यायाम प्रकार आणि त्यामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आसनं आहे, विद्यार्थ्यांना आपण साधं जेवणासाठी बसतो ते सुद्धा एक आसन, त्याला सिद्धासन म्हणतात. त्याच्यानंतर पद्मासन, वज्रासन आणि वेगवेगळ्या आसनामध्ये वेगवेगळे प्राणायाम आम्ही त्यांच्याकडून नियमित करून घेतो आणि त्या प्राणायामाचं महत्त्व सुद्धा विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी समजून सांगतो की जेणेकरून त्यांचं आरोग्य सदृढ कसं राहील हा प्रयत्न आम्ही इतर शिक्षक व्यवसाय बंधूंच्या सहकार्यातून आम्ही नेहमी दर शनिवारी या ठिकाणी घेत असतो. कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये खेड्यातलेच विद्यार्थी असतात. कारण त्याला आम्ही सुरुवातीपासून मुळाक्षरं ते अंकज्ञान तिथून आपण वर्ग 1 पासून आम्हाला ती बॅच समोर शिकवत न्यावं लागते. कारण त्यांचा मूळ पायाचा आम्हाला पहिल्या वर्गापासून तर वर्ग 4 पर्यंत घडावा लागतो. त्यांचा जे वयोगट असतो 1 ते 14 पर्यंत त्यांना पूर्ण ज्ञान आलंच पाहिजे. सांख्यिकी ज्ञान हो, अंकज्ञान हो, पूर्ण बेसिकपासून. आज मी माझा वर्ग पूर्ण 100% साक्षर आहे. कोणतंही त्यांना ज्ञान विचारलं तरी ते पटकन सांगतात. सर, या ठिकाणी जे प्राथमिक शिक्षण आपण या ठिकाणी जे शिकवत आहे मुलांना आणि मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आपण कसा प्रयोग करतोय शाळेमध्ये? सुप्त गुणांना त्यांना वेगवेगळे शैक्षणिक मार्गदर्शन देतो आम्ही. त्यांना वेगवेगळे शैक्षणिक कृती आराखडे त्यांच्याकडून करून घेतो. मैदानी खेळ घेतो. मैदानी खेळातूनच त्यांच्यातून शिक्षण देतो त्यांना. अशा पद्धतीचं आपण शिकवत आहे. हो. ओके, थँक्यू.
शाळेला आपण भेट दिलेली आहे. जिल्हा परिषदची शाळा आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी दर्जेदार जे शिक्षण घेतलं जात आहे. दुसऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत आहेत. या कॉलमवरती नाव लिहिलेलं आहे यशवंत व्हा, विचारवंत व्हा, शीलवंत व्हा. मित्रांनो, ग्रामीण भागातले विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिकले गेले पाहिजेत. हाच गुरुजन वर्गांचा या ठिकाणी एक ध्यास असतो. आणि आज आपण या शाळेला भेट दिलेली आहे. तुझं नाव बेटा? अच्छा, तुझे वडील काय काम करतात? माझे वडील दवाखान्यावर. अच्छा, सिक्युरिटी मधून या ठिकाणी काम करतायत, वॉचमॅनकी करतायत. परंतु आपल्या मुलांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्यावं आणि त्यांना कुठेतरी चांगल्या पदावर नोकरीवर जावं हाच उद्दिष्ट आई वडिलांचा या ठिकाणी आहे. तुला काय बनण्याची इच्छा आहे मुलाला? मित्रांनो, ग्रामीण भागातली मुलं आहे परंतु तिला आयपीएस बनायचं आहे. आयपीएस बनणं हे सोपं नाही. परंतु आपण जर स्वप्न या ठिकाणी जर उराशी जर मोठमोठे जर आपण जर धरले तर ते स्वप्न सुद्धा या ठिकाणी पूर्ण होतात. त्याला फक्त जोड लागते गुरुजन वर्गांची. आणि गुरुजन वर्ग सुद्धा या ठिकाणी सज्ज आहे चांगल्या पद्धतीचे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी. आणि आपला विद्यार्थी देशाच्या पातळीवर कसा चमकेल हाच प्रयत्न या शाळेचा राहिलेला आहे. आपण शाळा उघडलेली आहे आणि शाळेचा आढावा आपण घेतोय. हा फळा आहे दैनंदिन परिपाठ. याच्यावर लिहिलेलं आहे आजचा वार गुरुवार, दिनांक लिहिलेले आहे आणि भारतीय सौर ज्येष्ठ कृष्ण पक्ष मध्ये जेणेकरून या ठिकाणी ही जी शाळा आहे ही शाळा म्हणजे एक ज्ञान देणारी शाळा आहे आणि ग्रामीण भागातली शाळा आहे. जिल्हा परिषदची शाळा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे शिक्षण दिलं जातंय, जे आज या ठिकाणी जी संस्था आहे संस्थेनं सुद्धा या ठिकाणी शिक्षण दिलं जाते. परंतु संस्थेच्या धर्तीवर डिजिटलच्या धर्तीवर आज कशा पद्धतीने या ठिकाणी जिल्हा परिषदचे शाळा इथे कार्य करते हे आपण तुम्हाला दाखवतोय. रीतसर या फळ्यावरती आजचा या ठिकाणी या दिवसाचा कशा पद्धतीनं या ठिकाणी काय म्हणतायत, दिवसाला कोणता वार आहे, कोणता दिनांक आहे आणि ज्येष्ठ कृष्ण पक्ष हे कशा पद्धतीचं का लिहिलेलं आहे की मुलांमध्ये सुद्धा या ठिकाणी हे गुण रुजवले गेले पाहिजे, मुलांना सुद्धा त्याची माहिती मिळावी हाच हेतू या ठिकाणी शाळेचा राहिलेला आहे. तू किती वर्गात जातो बेटा? यावर्षी अच्छा, 8व्या वर्गाला जातोय. तुम्ही शिक्षक कोण आहे? श्री वानेरे सर हे क्लास टीचर आहेत. अच्छा, बरं. किती विषय आहे तुला? 7 पैकी कोणता विषय तुला आवडतोय? मॅथ. मॅथच का आवडतोय? इंग्रजी का आवडत नाही? इंग्रजी कठीण जाते का? मग गणित करायला आवड आहे, गणित करायची. बरं, मॅथ मध्ये तुला जर चांगली जर टक्केवारी जर मिळाली तर तू कोणत्या याच्यामध्ये जग घेणार? अशी नोकरी की ज्यामुळे आजची परिस्थितीपेक्षा थोडी चांगली परिस्थिती आणि आई वडील यशस्वी होतील. मित्रांनो, ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत. आई वडिलांचे स्वप्न आहेत आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठेतरी त्यांना सुद्धा या ठिकाणी आनंद मिळावा हाच हेतू या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा राहिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की चांगला नागरिक या ठिकाणी बनण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि उद्याची जी पिढी आहे ती पिढी सुद्धा या ठिकाणी चांगली बनल्या गेली पाहिजेत हा दृष्टिकोन या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा राहिलेला आहे. If that have I, if for not on with he as you do at this but he far from, they be her, she or, and with my one all, what there here, what so, of out, if about who, which we when can know, say.
आपण आज माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा पाठ पाहू. तर आता भारत माझा देश आहे. तर या पाठाचे लेखक कोण आहे बघा. यदुनाथ थत्ते यांनी हा पाठ लिहिलेला आहे. हा पाठ आपण सकाळी परिचय घेतला या पाठाचा. हा पाठ कशामधून घेतलेला आहे? प्रतिज्ञा पाठ्यपुस्तक. प्रतिज्ञा पाठ्यपुस्तिकेमधून हा पाठ घेतलेला आहे. तू सांग तू बरोबर सांग. मग या ठिकाणी बटर फ्रायचं मेनी काय होईल? हा IES मग पूर्ण स्पेलिंग काय होईल त्याचं? FLIES बटर फ्राय.